चॅनल वन्स अगेन आय एम संतोष जाधव. आज आपण 10वीच्या वर्गाचं तिसरं प्रकरण आपण बघणार आहोत. याच्या आधी 2 प्रकरण आपले झालेले आहेत. बाळांनो, प्रकरणाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी ही समजून घ्यायच्या आधी काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही संच नावाचं प्रकरण शिकलात. आता संच कोणत्या प्रकारचे संच असतात हे तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित शिकलेला आहात. जर तुम्हाला विचारलं बाळांनो, नैसर्गिक संख्यांचा संच सांगा. नैसर्गिक म्हणजेच नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे जिथून एकापासून सुरुवात होते, 1 2 3 4 अप टू डॅश 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 अनंत. म्हणजे ज्या मोज संख्या असतात त्या मोज संख्यांच्या संचालाच नैसर्गिक संख्यांचा संच असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा संच बघितला होता पूर्ण संख्यांचा संच. तो डब्ल्यू ने आपण दाखवत असतो. आता डब्ल्यू न याच्यामध्ये काय असतं, 0 1 2 3 अशा पद्धतीने हा संच लिहिला जातो. त्याच्यानंतर पूर्णांक संख्यांचा संच, त्याला इंटिजर असं म्हणतात, तो आय ने दाखवला जातो. त्याची सुरुवात अशी असते बघा, 0च्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि 0च्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात आणि त्या अनंत असतात. आणि तो जो संच दाखवला जातो तो हा पूर्णांक संख्यांचा संच असतो. मला हे सांगण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. कुठलाही संच लिहिताना त्या संचातील पद आपण विशिष्ट क्रमाने लिहिलेले आहेत. नैसर्गिक संख्यांचा संच जर लिहायला सांगितला तर 1 नंतर 2 2 नंतर 3 3 नंतर 4 अशा विशिष्ट क्रमाने आपण केलेली संख्यांची मांडणी असते. विशिष्ट क्रमाने संख्यांची किंवा संख्या समूहाची जी मांडणी असते त्या मांडणीलाच क्रमिका असं म्हणतात. बघा, क्रमिका. क्रम शब्द म्हणजे माहिती तुमच्या लक्षात आला. क्रमाने केलेली मांडणी, संख्यांची क्रमाने केलेली मांडणी. नुसती क्रमाने केलेली नाही, विशिष्ट गुणधर्म सुद्धा त्या ठिकाणी असतो. आणि अशा पद्धतीने केलेली विशिष्ट क्रमाने केलेली जी मांडणी असेल त्या समूहालाच क्रमिका असं म्हटलं जातं. आणि हीच क्रमिका TN ह्या शब्दाने दाखवली जाते. हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. बघा, आता मग उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी दिलं. नैसर्गिक संख्यांचा संच N, 1 2 3 4 5. प्रत्येकाचा क्रम ठरलेला आहे, प्रत्येकाचं स्थान ठरलेलं आहे. असं स्थान आणि क्रम असं विशिष्ट पद्धतीने मांडणी केलेली असेल तर याला क्रमिका असं म्हटलं जातं. समसंख्यांचा संच आपण या ठिकाणी विचारात घेऊया. 2 4 6 8 अप टू डॅश डॅश डॅश. तसंच विषम नैसर्गिक संख्यांचा संच घेतला, 1 3 5 7. हे सर्व जी उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली ही क्रमिकेची उदाहरणं आहेत. बघा, आणि खाली क्रमिका कशी असते, कशा पद्धतीने मांडायची असते ते तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ पहिलं पद आहे, त्या पहिल्या पदाला T1 असं म्हणतात, तिकडे खाली लिहिलेलं आहे. दुसऱ्या पदाला T2 म्हणतात, तिसऱ्या पदाला T3 म्हणतात, चौथ्या पदाला T4 अप टू डॅश 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 आणि शेवटच्या पदाला TN असं म्हणतात. लक्षात ठेवा, टी हा शब्द का वापरला असेल या ठिकाणी. इंग्रजीमध्ये टर्म नावाचा शब्द आहे, टर्म, TERM. हा टर्म म्हणजे काय, याचा अर्थ पद. मग या ठिकाणी विशिष्ट क्रमाने पदांची मांडणी केलेली आहे आणि म्हणून या प्रत्येक पदाला दिलेलं नावच आपण अशा पद्धतीचं आहे. T1 T2 T3 T4 अप टू डॅश 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 TN पर्यंत. N म्हणजे माहित नाही, शेवटचा क्रमांक. तो शेवटचा क्रमांक काही असू शकतो, 1000 500 लाख करोड काही असेल तो. म्हणून शेवटचं पद आपण क्रमांक माहित नाही शेवटच्या पदाला, म्हणून त्याला आपण TN संबोधलं. आणि म्हणून त्या क्रमिकेला जे दिलेलं नाव असतं ते नाव सुद्धा TNच आहे. लक्षात ठेवा, ही क्रमिका झाली. आता क्रमिका लक्षात आली तुमची, क्रमानं केलेली संख्यांची मांडणी. आणि असा जो समूह असेल त्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. आणि शब्दामध्ये अर्थ आहे ते तुम्हाला कळालं. आता पुढच्या भागाकडे आपण जातोय. ह्या प्रकरणाचं मूळच नावच असं आहे, अंकगणिती श्रेणी. श्रेणी नाही, श्रेणी असा शब्द आहे, लक्षात ठेवा. अंकगणिती श्रेणी. आता ह्या अंकगणिती श्रेणीत काय सांगितलेलं बघा, दिलेल्या क्रमिकेतील, म्हणजे ह्यासारखीच क्रमिका असणार, दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. ही व्याख्या समजून घ्यायच्या आधी मी एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो, म्हणजे ती व्याख्या तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण घेतलं मी या ठिकाणी बघा. उदाहरण 5 9 13 17. ही पदांची केलेली मांडणी आहे, क्रमाने केलेली मांडणी आहे. आणि ही जी मांडणी पदांची आहे ह्या समूहाला आपण क्रमिका म्हणतात, म्हणून आपण ही क्रमिका आपण या ठिकाणी घेतली. काय झालं बघा,
पहिल्या पदाला मी सांगितलं T1 नाव देतो आपण. T1 म्हणजे पहिलं पद तुमचं 5 आहे. T2 म्हणजे दुसरं पद ते तुमचं 9 आहे. T3 म्हणजे तिसरं पद ते तुमचं 13 आहे. T4 म्हणजे चौथं पद ते तुमचं 14 आहे. अशा पद्धतीने 17 आहे सॉरी. अशा पद्धतीने अनेक पद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपल्याला काय करायचंय, दोन पदांमधला फरक काढायचा आहे. फरक लक्षात घ्या, म्हणजे पुढच्या पदातून अलीकडचं पद वजा करायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हे दुसरं पद आणि हे पहिलं पद, दुसऱ्या पदातून पहिलं पद काढायचं. बघा म्हणून काय लिहिताना मग T2 वजा T1, 2 नंबरच्या पदातून 1 नंबरचं पद वजा करणे असा त्याचा अर्थ आहे. हे घेताना बरोबर 2 नंबरचं पद म्हणजे T2 ची किंमत तुमची 9 आहे, वजा T1 ची किंमत तुमची 5 आहे. 9तनं 5 गेल्यानंतर खाली तुमचे 4 उरलेत. चला आता पुढे पुन्हा T3 घेतलं, तिसऱ्या पदातनं दुसरं पद, पुढच्या पदातनं अलीकडचं पद काढतो. म्हणजेच काय, तिसऱ्या पदातनं दुसरं पद काढताना तिसऱ्या पदाची T3 ची किंमत तुमची 13 आहे, ती 13 इथे लिहिली, वजा T2 ची किंमत तुमची 9 आहे, ती इथे घेतली. आता 13 मधून 9 गेल्यानंतर खाली तुमचे 4 उरतात. त्याच पद्धतीने T4 वजा T3 म्हणजे चौथ्या पदातनं तिसरं पद आपल्याला काढायचंय. कधी पण लक्षात ठेवा, T3 वजा T4 करायचं नाही, याला आधी नाही घ्यायचं. म्हणजे मोठं पद आधी आणि मग नंतर त्याच्या आधीचं पद घ्यायचं. म्हणून T4 वजा T3 बरोबर 17 मधून 13 गेल्यानंतर खाली तुमचे 4 उरले. तुम्ही जर फरक बघितला, पहिल्या 2 पदांमधला जर फरक बघितला तर तो फरक तुम्हाला इथे पण 4 आलेला दिसतो, या ठिकाणी 4 आलेला दिसतो, इथे 4 आलेला दिसतो. आणि त्या फरकालाच इंग्लिशमध्ये डी असा शब्द वापरलाय, डिफरन्स. डिफरन्स या शब्दातला डी कॉमन डिफरन्स असं म्हणतात, मराठीत त्याला सामान्य फरक असं म्हणतात. हा डी तुमचा 4 आला प्रत्येक ठिकाणी. जेव्हा फरक समान येतो ना अशा पद्धतीने, तेव्हा ही दिलेली क्रमिका म्हणजे कोणती हो, ही दिलेली जी क्रमिका आहे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल ही दिलेली, मग आता व्याख्या काय होती बघा, दिलेल्या क्रमिकेतील म्हणजे ह्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत, कोणत्याही 2 पदांमधला, ह्या 2 पदांमधला, ह्या 2 पदांमधला, ह्या 2 पदांमधला फरक काय स्थिर असेल. स्थिर असेल म्हणजे याच्यासारखा समान असेल, आहे की नाही. तो जसा इथे 4 आला तसा कोणत्याही 2 पदांमधला 2ही येऊ शकतो फरक, एखाद्या याच्यामध्ये 3 फरक येऊ शकतो, एखाद्या याच्यात वजा 2 येऊ शकतो, काही असेल, पण तो फरक मात्र तुमचा समान यायला पाहिजे. जेव्हा असा फरक समान येत असेल तेव्हा त्या क्रमिकेस आपण काय म्हणत असतो, अंकगणिती श्रेणी असं म्हणत असतो. अजूनही तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मी, जे प्रथम पद म्हणजे पहिल्या पदाला, उदाहरणार्थ 5 हे पहिलं पद आहे अंकगणिती श्रेणी. या पहिल्या पदाला जसं आपण T1 म्हटलेलं ना, T1 याला T1 च्या ऐवजी ए सुद्धा पण म्हटलं जातं बरं का. पहिल्या पदाला लक्षात ठेवा ए म्हटलं जातं. आणि ज्याच्यातला दोघातला जो फरक असतो ना, हा 4 काढलेला आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, डी म्हणतो. फरकाला डी म्हणायचं आणि पहिल्या पदाला ए म्हणायचं. खाली लिहिलं बघा मी, प्रथम पद ह्या शब्दाचा अर्थ पहिलं पद, आणि सामान्य फरक म्हणजे डी हा तुमचा या ठिकाणी काढलेला आहे. ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. याच्यानंतर आपल्याला सराव संच 3.1 ला, ओके व्हेरी गुड. बघा सराव संच 3.1, पहिल्या सराव संचाला आपण सुरुवात करतो आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे, पुढील पैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, आणि त्याच्यानंतर पुढे ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा पहिलं उदाहरण घेतलं, पहिल्या उदाहरणामध्ये 2, 4, 6 आणि 8 ही क्रमिका दिलेली आहे. या क्रमिकेत काय करायचं, पहिल्या पदाला T1 म्हणतात तो 2 आहे, दुसऱ्या पदाला T2 म्हणतात तो 4 आहे, तिसऱ्या पदाला T3 बरोबर तो 6 दिलेला आहे, आणि T4 चौथं पद तुमचं ते 8 आहे. अशा पद्धतीने लिहिली, सगळे पद अशा पद्धतीने लिहून घ्यायची. आता फरक काढायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं, ह्या 2 पदातला फरक म्हणजे T2 ला आधी घ्यायचं, त्याच्यातनं T1 वजा करायचा, T2 वजा T1 लिहायचा. हा तुमचा 4 आहे, इथे तुमचे 2 आहे, 4तनं 2 गेले, खाली तुमचे 2 उरले. तसंच आता पुढचं, त्याच्या पुढचा फरक काढायचा असेल तर T3 मधून T2 वजा करायचा. म्हणून खाली लिहिलं बघा, T3 वजा T2 बरोबर. T3 ची किंमत 6 आहे, ती घेतली. T2 ची किंमत 4 आहे, ती घेतली. 6 मधून 4 गेल्यानंतर खाली तुमचे 2 उरतात. तसंच पुढचं शेवटचं T4 मधून हे T3 वजा करायचे, पुढच्या पदातनं अलीकडचं वजा करायचं कधी पण. मग T4 वजा T3 लिहिलं बघा, T4 वजा T3 बरोबर 8तनं 6 काढायचे, 8 वजा 6 बरोबर 2. पहा या ठिकाणी तुम्हाला फरक सारखा दिसतोय, 2 फरक 2 आला. फरक जर 2 आला म्हणजे सामायिक फरक स्थिर आहे. म्हणजे ह्या सर्व
हा जो फरक आला हा सारखा आहे, स्थिर आहे म्हणजे सारखा आहे, आणि म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. पुढे काय म्हणतो, श्रेणी असतील तर प्रत्येकीचा सामायिक फरक काढा, आणि तो जो सामायिक फरक आहे मी तो ह्या ठिकाणी लिहिला डी बरोबर 2. हे पूर्ण लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली डी बरोबर 2 हा सामायिक फरक लिहायला विसरायचं नाही. पुढच्या उदाहरणाकडे जातोय, 2 नंबरचं आहे. एक कंप्लीट झाल्यानंतर आता त्याच्यातला दुसरा आकडा आपण या ठिकाणी घेतो. क्रमिका दिलेली आहे, ती क्रमिका लिहून टाकली. प्रत्येक पदाला नंबर दिला बघा. पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3, चौथं पद T4. त्याच्यानंतर आपण फरक घेत असतो, T2 मधून T1 काढायचा, म्हणून T2 वजा हे T1 पुढच्या पदातनं आधीचं पद बरोबर. आता बघा T2 ची किंमत, पहिला T2 घेतला ना, T2 ची किंमत 5/2 आहे. हे वजा चिन्ह T1 ची किंमत 2 आहे. बघा हे अपूर्णांक आणि हे पूर्णांक या दोन्हींची वजाबाकी करायची. तुम्हाला वजाबाकी करत असताना बाळांनो हा 5 मी जसाचा तसा घेतला, यांचा तिरकस गुणाकार करायचा. हे वजा चिन्ह, हे बेदुनी तुमचे 4 झाले. पुन्हा सांगतो, 5 जसाच्या तसा, हे वजा चिन्ह इथे घेतलं, बेदुनी तुमचे 4 झाले आणि छेदस्थानी तुमचे 2 झाले. इकडे फळ्याकडे फोकस कर. 5 वजा 4 छेदस्थानी 2. 5तनं 4 गेल्यानंतर तुमचा उरला 1 छेदस्थानी 2. अगदी तसंच T3 वजा T2 करताना T3 ची किंमत ठेवा ती 3, T2 ची किंमत घ्या तुमची इथं 5 छेदस्थानी 2. मग आता यांची वजाबाकी करताना काय करणार आहे बघा, बेत्रिक 6, हे वजा चिन्ह हे तुमचे 5 जशीच तसे आणि पूर्णेला भागिले तुमचे 2 झाले. आता 6 मधून 5 गेल्यानंतर 1 उरला, छेदस्थानी हा तुमचा 2 जसाच्या तसा. पुढचं T4 वजा T3 ची किंमत आहे तुमची इथे बघा 7 छेदस्थानी 2 वजा T3 ची किंमत 3 आहे, ती 3 लिहिली. हे 7 जसेच्या तसे गुणाकार करा, 3 दुनी 6 छेदस्थानी तुमचे हे 2. 7तनं 6 गेले, 1 उरला आणि छेदस्थानी तुमचे 2. तुम्ही पहा प्रत्येकाचा फरक तुम्हाला 1 छेदस्थानी 2 असा दिसतोय, आणि म्हणून फरक बरोबर 1 छेदस्थानी 2. सामायिक फरक स्थिर आहे, हे वाक्य लिहायला विसरायचं नाही. सामायिक फरक स्थिर आहे हे वाक्य, याचा अर्थ फरक सारखा आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून खाली दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. फरक जर सारखा आला नसता तर आपण असं लिहिलं असतं, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. फरक सेम आला म्हणून फरक दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. आणि तो फरक किती आहे असं विचारला तुम्हाला, म्हणजे फरक म्हणजे डिफरन्स. तो डी बरोबर तुमचा किती आला, 1 छेदस्थानी 2. 7 नाही, 1 छेदस्थानी 2 आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बंद करा. ओके, तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे -10 -6 -2 आणि 2 अशा पद्धतीने क्रमिका दिलेली आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, पहिल्याला आपण T1 म्हणतो, दुसऱ्याला T2 म्हणतो, तिसऱ्याला T3 म्हणतो, चौथ्याला T4 म्हणतो. सर्व पदांना अशा पद्धतीने नावं दिल्यानंतर आपण फरक काढत असतो. 2 पदातला फरक, ह्या 2 मधला फरक, ह्या 2 मधला फरक खाली, ह्या 2 मधला फरक खाली. मग हा पहिल्यांदा T2 घ्या, वजा चिन्ह T1 घ्या बरोबर. T2 ची किंमत, आता T2 ची किंमत -6 आहे, लक्षात घ्या. पहा बरं का फरक, T2 ची किंमत -6 आहे, नंतर हे वजा चिन्ह इथं ठेवलं, आणि T1 ची किंमत, T1 ची किंमत पुन्हा वजा आहे. मग आता वजा आलं ना, हे ऑलरेडी वजा चिन्ह, आणि T1 ची किंमत -10 आहे ते इथं लिहिलं आपण. मग हा -6 जसाच्या तसा, हे वजा आणि हे वजा, वजा वजा तुमचे अधिक झाले आणि हे अधिक तुमचे 10 झाले. आता 10ला अधिकचं चिन्ह, 6ला वजा चिन्ह, 10 मधून 6 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 4. ओके, आता पुढचं T3 वजा T2. T3 इथं घेतलं तर ह्या ठिकाणी T2 पाहिजे होता तुमचा, आहे की नाही, T2. मग आता T3 ची किंमत तुमची किती या ठिकाणी बघा, ही -2 उचलली, हे वजा चिन्ह. T2 ची किंमत किती आहे तुमची, -6 आहे. मग हे -2 जशीच्या तशी, हे वजा वजा अधिक हे तुमचे 6 मधून हे -2 गेल्यानंतर खाली 4 उरले. ओके, त्याच पद्धतीने पुढचं T4 वजा T3 काढायचं. मग आता T4 ची किंमत, T4 बघा ह्या ठिकाणी, T4 तुमचा 2 आहे म्हणून ह्या ठिकाणी मी 2 लिहिलं, हे वजा चिन्ह उचललं इथे घेतलं. नंतर T3 किती तुमचा -2 म्हणून त्याला कंसामध्ये ठेवलं. आता तुम्ही म्हणाल कंसात काय घेता, कारण त्यांना वजा चिन्ह आलं, हे ऑलरेडी सूत्रातलं वजा चिन्ह आणि त्या किमतीचं वजा चिन्ह म्हणजे डबल वजा झालं ते. मग हा 2 जसाच्या तसा, हा हे वजा आणि हे वजा, वजा वजा तुमचे अधिक झाले.
म्हणजे अधिक तुमचे 2 आले. आता 2त 2 मिळवल्यानंतर किती झाले तुमचे? 4 झाले. बघा फरक 4 4 4 म्हणून डी इकडे 4 लिहिलेला आहे. म्हणून बघा इकडे फरक पण लिहिला, फरक बरोबर 4 आला, हा तो इथं घेतला. आणि सामायिक फरक स्थिर आहे म्हणजे समान आहे. जर सामायिक फरक स्थिर असेल, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आपण लिहितो. आणि तुम्हाला सामायिक फरक पण काढायला सांगितला होता, तो डी बरोबर 4, हे सुद्धा आपल्याला खाली शेवटी लिहायचं आहे. चला आता पलीकडच्या उदाहरणाकडे, चौथ्या उदाहरणामध्ये जाऊया. चौथं उदाहरण अपूर्णांकात दिलेले 0.3, 0.33, 0.333 अशा पद्धतीने संख्या दिल्या. या पहिल्या संख्येला T1 म्हटलं, दुसऱ्या संख्येला T2 म्हटलं, तिसऱ्या संख्येला T3 बोलले. नंतर अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपण फरक काढत असतो. T2 मधून T1 वजा करतो, म्हणून T2 वजा T1 बरोबर. आता T2 ची किंमत आहे 0.33 वजा ही किंमत आहे 0.3. आता 0.3 लिहिलं, त्याच्यावर तुम्ही म्हणाल सर इथं तर 0 नव्हता, तुम्ही घेतला तर तो 0 घेतला तर चालतो. हा लक्षात घ्या, 0.3 आहे पण त्याच्या पुढे मी एक 0 घेतला तर चालतो. आता सरळ वजाबाकी करूया. बघा 3तनं 0 गेला, 3 उरले. ओके, 3तनं हे 3 गेले 0 आणि हा तुमचा 0, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 0.03. तसं आता T3 वजा T1 काढूया. तर T3 इथे घेतला, सॉरी T2 लिहायला पाहिजे इथे. T2 घ्या. T2 ची किंमत ही या ठिकाणी घेतली. आता ही वजाबाकी करताना पुन्हा मागासारखाच प्रश्न आला बघा. हे 0.33, 333 ही जी किंमत इथं घेतली, वजा चिन्ह. T2 ची किंमत तुमची ही आली 0.33. आता 0.33 लिहिला काय, त्याच्यावर एक 0 घेऊन टाकला काय, काही फरक पडत नाही. सरळ वजाबाकी करूया. बघा 3तनं 0 गेला, 3 उरला. 3तनं 3 गेला 0, 3तनं 3 गेला 0 आणि हे तुमचे 0.003. जर दोन्हीतला फरक बघितला, हा आणि हा फरक बघा काळजीपूर्वक. इथे 0.03 आहे, खाली 0.003 आहे. 2दा 0 आले इथे आणि इथे एकदाच 0 आला, म्हणून ह्या दोन्ही किमती समान नाहीत. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही किमती, हा जो फरक आलेला आहे हा फरक सारखा नाही, स्थिर नाही. म्हणून मी लिहिले यावरून फरक स्थिर नाही, सारखा नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, असं ह्या ठिकाणी सिद्ध होतं. बंद कर. ओके, त्याच्यातलं 5वं उदाहरण बघा. 0 वजा 4 वजा 8 वजा 12 ही क्रमिका दिलेली. त्या क्रमिकेच्या प्रत्येक पदाला नावं दिलं. T1, T2, T3, T4, T4 पर्यंत सगळ्यांना नावं दिली, पदं लिहून घेतली. नेहमी सारखंच T2 मधून T1 काढायचा, म्हणजे T2 आहे तुमचा वजा 4 वजा हा तुमचा 0, म्हणजेच तुमचे वजा 4 होतील. त्यानंतर T3 वजा T2. आता T3 ची किंमत आहे वजा 8 वजा T2 ची किंमत आहे वजा 4. बघा हे वजा चिन्ह याचं आणि T2 ची किंमत वजा असल्यामुळे याला कंसात ठेवलं आपण. हे वजा 8 लिहिले, वजा वजा अधिक केले आणि हे पुढे 4 लिहिले. याला वजा चिन्ह आणि 4ला अधिकचं चिन्ह, म्हणजे 8तनं 4 काढले, तुमचे 4 उरले आणि मोठ्या पदाचं चिन्ह दिलं म्हणून ते वजा आलं. तसंच T4 वजा T3. T4 ची किंमत 12 आहे, बघा वजा 12 ती, हे नंतर हे वजा चिन्ह आणि T3 ची किंमत वजा 8 आहे, इथं लिहिलेली आपण वजा 8, ती वजा 8 घेतली. मग हे वजा 12, हे वजा वजा तुमचे अधिक 8. आता 12 मधून 8 गेले, खाली वजा 4 उरले, इथे वजा 4, इथे वजा 4, इथे वजा 4, म्हणून फरक डी बरोबर वजा 4 आला. म्हणून सामायिक फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, डी बरोबर वजा 4 आहे. चला ओके, 6वं उदाहरण. वजा 1/5 वजा 1/5 वजा 1/5. सर्व पद सारखी, याला T1 म्हणा, याला T2 म्हणा, याला T3 म्हणा, नेहमीप्रमाणे. आता फरक काढायचा दोघांतला. T2 मधून T1 काढायचा, T2 वजा T1 बरोबर. हे बघा पद हेच आहे, वजा चिन्ह सेम तेच पद आहे, सगळे सारखीच असल्यामुळे काय झालं, हे वजा 1/5, हे वजा वजा अधिक 1/5. लक्षात घ्या, हे जसंच तसं, हे वजा वजा 1/5, हे याला वजा चिन्ह आणि याला अधिकचं चिन्ह, म्हणजे यांची वजाबाकी होईल. म्हणजे समान पदातनं समान पद जाईल ना, ते वजा 1/5 अधिक 1/5 यांची वजाबाकी झाली, ती 0 आली. तसंच दुसऱ्यासाठी सुद्धा T3 वजा T2 केलं, वजा 1/5 वजा आणि पुन्हा वजा 1/5, हे वजा 1/5 जसे तसे हे वजा वजा अधिक झाले. हे सेम झालं याच्यासारखंच, वजा 1/5 आणि अधिक 1/5 यांची वजाबाकी केली, ती 0 आली. तसंच आपण तिसऱ्याला सुद्धा 0, म्हणून हे जो फरक आला हा बघा 0 0 0, फरक तुमचा किती आला, 0 आला. म्हणून सामायिक फरक स्थिर आहे, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि डी ची किंमत
0. चला आता ती सातव्याकडे. सातवं पहिलं पद हे 3 आहे, दुसरं पद 3 अधिक वर्गमुळात 2, तिसरं पद 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि चौथं पद 3 अधिक 3 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने दिलेले. पहिल्याला T1 म्हटलं, दुसऱ्याला T2 म्हटलं, तिसऱ्याला T3 म्हटलं, चौथ्याला T4 म्हटलं, असं एकाखाली एक पद लिहून घेतली. आता वजाबाकी करायची तुम्हाला. T2 मधून T1 काढायचा, T2 वजा T1 बरोबर. आता T2 ची किंमत टाका. हे जे पद आहे हे T2 इथे घेतलं, वजा T1 हा 3 आहे, हा 3 आणि हा 3 कटला, म्हणजेच वर्गमुळात 2 उरले. फरक किती आला तुमचा? वर्गमुळात 2. तसा T3 वजा T2 करूया. आता T3 ची किंमत ही आहे, ही उचलली इथं लिहिली, वजा नंतर ही उचलली ह्या ठिकाणी घेतली. आता कंस सोडून घेतल्यानंतर हे जसंच तसं, हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे ना बाळांनो, हे वजा 3, हे वजा चिन्ह याला लागलं म्हणजे वर्गमुळात वजा 2. त्याच्यात हे 3 कटले, 2 वर्गमुळात 2 म्हणजे 2दा वर्गमुळात 2, हे डबल आहे. त्याच्यातून एक वर्गमूळ काढून टाकलं 2 वर्गमुळात, तर अजून एक वर्गमूळ शिल्लक राहील, म्हणजेच या ठिकाणी वर्गमूळ 2 ही वजाबाकी आली. त्याच्यानंतर T4 वजा T3 ची किंमत घेताना हा तुमचा T4 आहे, तो इथे घेतला, वजा T3 हा इथं होता, तो इथं घेतला. आता यांची वजाबाकी कर, हे कंस काढून घेतले बघा. 3 अधिक वर्गमुळात अधिक 3 वर्गमुळात 2, हे वजा चिन्ह, हे वजा 3, ह्या वजामुळे ह्या अधिकचं वजा झालं, 2 वर्गमुळात 2, जसंच तसं फक्त चिन्ह बदलून टाकले. हा 3 कटला इथला अधिक वजा असल्यामुळे. आता 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 वजा करायचे, म्हणजेच 1 वर्गमुळात 2 उरेल. मग तुमचं वर्गमूळ 2 फरक आला, इथे वर्गमूळ 2 फरक आला, इथे वर्गमूळ 2 फरक आला, म्हणून D बरोबर वर्गमुळात 2 हा फरक झाला. आणि म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. याच्यामध्ये अजून एक उदाहरण राहिलेले, ते उदाहरण तुम्ही घरी करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. धन्यवाद.